नमस्कार. नमस्कार, आपलं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर तानाजी चनखोरे सर. सिनियर इंजिनियर या अर्थानं मी म्हणलं कारण की मागच्या 25 वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे आणि अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील आणि गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवरची कन्सल्टन्सी असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. स्वतः ते मास्टर्स आहेत स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधले. त्यामुळे हा सगळा त्यांच्या आजवरचा कामाचा आढावा, त्यांचा अनुभव हा सगळा आज आपण या गप्पांमधून उलगडणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सर, गप्पांना आपण सुरुवात इथनं करायची आहे की मला थोडं भूतकाळात जाऊन, ते म्हणजे चालेल, तुमच्या शालेय जीवन कसं होतं, तुमचं कॉलेजमधलं जीवन कसं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं 20-25 वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग हे ब्रँच किंवा स्ट्रीम निवडायची वेळ होती, तेव्हा तुम्हाला प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? अच्छा. नाही, आता ॲक्च्युअल आमचं जे काही बॅकग्राऊंड आहे शालेय शिक्षणातलं जर म्हटलं तर तसं पूर्ण शिक्षण खेड्यावरतीच झालेलं आहे 9वी-10वी पर्यंत. त्यानंतर समजा म्हणजे आपण बुलढाण्याला आलो 10वीला शिकायला, आहे की नाही? इंजिनिअरिंगचं असं काही म्हणजे कुठं जायला पाहिजे असं काही फार माहीत नसतंच समजा खेड्यातून शिक्षण असल्यामुळे, बरोबर आहे. पण त्यावेळेला कसं झालं की एक इंजिनिअरिंग कॉलेजेसचे डिप्लोमाचे कॉलेजेस निघाले नवीन आणि मग चला बा त्याला फॉर्म भरून बघूया म्हणून तिकडे आपण वळला गेलो आणि मग डिप्लोमापासून सुरुवात करून डिप्लोमा, मग नंतर बी आणि नंतर एम.ई. केलं. ॲक्च्युअल जिचकार साहेबांनी लावलेला जो 84चा हे होता, काय तो झिरो बजेट. हां, त्यामुळे सिव्हिलला असं काही स्कोप कधी आलाच नाही. आम्ही जेव्हा शिक्षण करत होतो तेव्हा, आहे की नाही? जेव्हा 93-94ला ग्रॅज्युएशन झालं तेव्हाही असंच म्हणजे 2-2, 4-4 वर्ष काही कुठल्या डिपार्टमेंटल एक्झाम निघत नव्हत्या. अशा पद्धतीनं समजा सिव्हिल इंजिनिअरिंगला आला गेलो. तर खेड्यामध्ये तेव्हाही काही असं फार म्हणजे शिक्षणाकडे इकडे गेलं तर उत्तम किंवा तिकडे गेलं तर उत्तम नाही, असं कधी म्हणजे कळत नव्हतं समजा, बरोबर आहे. मग आलो आणि याच्यामध्ये आता पूर्ण 25 वर्ष आपण काम केलेलं आहे. बरोबर. है की नाही? पुढचं असं विचारायचं ते म्हणजे मास्टर्स केल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो प्रत्येक माणसाचा. कारण सिव्हिल इंजिनियर झाल्यावर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण स्वतःचा एक वैयक्तिक कन्सल्टन्सी मधला पहिला प्रोजेक्ट करावा आणि तो अनुभव नसल्यामुळे कदाचित मिळत नाही कधी कधी. बरोबर. तर ही फेज तुमची कशी होती आणि पहिला प्रोजेक्ट तुम्हाला आठवतोय का तुमचा केलेला? नाही, असं तर काही वाटत नाहीये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आता प्रत्येकाला कसं आहे की ज्याला खूपच काम मिळवायची इच्छा असते किंवा काही, त्याला वाटतं की आपण खूप स्ट्रगल करतोय किंवा मिळवताना प्रयोग करतोय म्हणून. परंतु मी तर स्वतः समजा डिप्लोमा झाल्यानंतर नागपूरला जेव्हा कामाला लागलो पहिला, तर तेव्हा मी पार्ट टाइमच कॉलेज करायचो. नागपूरला पार्ट टाइम कॉलेज होतं तेव्हा. तर मोठे एक 60-70 घरांची स्कीम माझ्याजवळ होती काम करायला. त्यामुळे ते मी प्रिकास्टमध्ये तेव्हा बनवायचो. म्हणजे जवळजवळ हा विषय आहे 89चा. तेव्हा सुरुवात केली. तेव्हा प्रिकास्ट आणि तेही म्हणजे साईटवरच बनवायचो आम्ही. छोट्या मोठ्या ज्या गोष्टी बनवायचो, तो बीम आणि समजा स्लॅब असं. तर तेव्हा जवळजवळ 100 मजूर माझ्याजवळ काम करायचे. त्यानंतर समजा म्हणजे ते काम करत असताना समजा ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन केल्यानंतर असं झालं की आता ग्रॅज्युएशन केलंय पण मग आपण पी-जी करूया म्हणून मग पी-जीला गेलो, आहे की नाही? पी-जी केल्यानंतर मग आपण मुंबईला जॉब केला समजा 1-2 वर्ष स्ट्रक्चरल कन्सल्टन्सीकडे. जे कन्सल्टंट आहे आजही ते महाराष्ट्रामध्ये समजा जे स्टॅड प्रो आहे त्याचा सेल आणि सर्व्हिसेस देतात. असे वडाळकर म्हणून आहेत तिथे, हेमंत वडाळकर, त्यांच्याकडे आपण काम केलं. आणि असं झाल्यानंतर काय झालं की आपण या फील्डला इकडे जेव्हा बुलढाण्यामध्ये आलो तर एक 2-3 वर्ष आपण याच्यातून बाहेर सुद्धा गेलो या फील्डमधून. म्हणजे लिटरली मी एक इंडस्ट्री रेंटल घेऊन पण चालवलेली आहे. ती कॉटन इंडस्ट्री होती. मी त्याच्यामध्ये काम केलं. म्हणजे असं मी वेगवेगळे कामं करून हे आलेलो आहे. त्यामुळं असं की बा हा प्रोजेक्ट करायचा आहे मला आणि मी याच्या मागे लागून मिळवायचं आहे असं कधी झालं नाही. आणि काम असं मिळतच गेलं किंवा ते मिळतच आहे असं. मध्यंतरी समजा आपण गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टकडे वळलो. त्यामध्ये कन्सल्टन्सी चार्जेस होते, सुपरविजन चार्जेस होते, जवळजवळ 7-8% 2005लाच मिळायचे आणि ते बरेच एक 4-5 कोटीची कामं तेव्हा केली मी. असं राहिला प्रश्न पुढे जाऊन समजा काही हे बिल्डरशिप करण्याचा, तोही करून झाला, नाही की नाही? तर तसं असं कधी वाटलं नाही खरं सांगायचं म्हणजे की बा आपण एखाद्या प्रोजेक्टच्या मागं लागून मिळवावं,
आहे की नाही. हम्म, तेवढं हम्म. मला तरी ते स्ट्रगलिंग कधी वाटलं नाही असं जाणवलं काय? नाही, किंवा मी ते म्हणजे तसे प्रयत्नच केले नाही खरं सांगायचं म्हणजे. बरोबर. वॉक इन जो आपल्याकडे आला त्याचं काम आपण एक व्यवस्थित करून देण्याचा प्रयत्न केला आणि आपलं काम आजही सुरू आहे. बरोबर. सो आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. हो, बिलकुल या बिलकुल फील्डमधल्या यातल्या यायलाच पाहिजे. मागच्या 20-25 वर्षांपासून तुम्ही आता या फील्डमध्ये काम करताय. बरोबर आहे. या फील्डमध्ये एक तुम्ही समान धागा बघितला असेल, तो म्हणजे लेबर किंवा हो कामगार. हो हो आणि यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. खूप आहे. तर आणि पूर्वी पण होतं आणि आजही आहे. आज आहे आणि तर ते पुढे अशा राहणारच आहे. अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे हा. कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळली इतकी वर्ष? तर याच्यात खरं सांगायचं झालं तर काय आहे, किंवा अनस्किल्ड लेबर हा, जरी त्याला आपण अनस्किल्ड म्हणतो तरी पण तो सुद्धा एकच एक काम नेहमी नेहमी करून त्याला सुद्धा त्याच्यातलं समजा म्हणजे एक चातुर्य म्हणा किंवा स्किल त्याला प्राप्त झालेलं असतं. आपल्याला म्हणजे शिकलेल्या माणसाला बऱ्याच वेळेला असं वाटतं की बा हे काम अशा पद्धतीनं करावं, हं. है की नाही. पण तो नेहमी नेहमी करून तो त्याच्यातली एक चांगली पद्धत शोधून काढतो. फक्त आपल्याला इलिटरसी इथं जाणवते की बा जिथे जी गोष्ट त्यांनी करायला पाहिजे ती तो थोडा टाळतो, कारण तिथं श्रम त्याला जास्त पडतात, है की नाही. म्हणजे जर समजा आता हँडमिक्स असेल समजा कॉन्क्रीटचं, है की नाही, तर ते हँडमिक्स करताना त्याला ते जडत जातं, आणि जड जातं म्हटल्यावर तो त्याच्यातले जे 4 फावडे त्यांनी जास्त मारायला पाहिजे तो टाळतोच तो. मग आता तुम्ही कुठल्याही स्टेजला आणि कुठेही जाऊन उभे राहिला तरी ही परिस्थिती राहणारच आहे, कारण याला काही पर्याय तसा नाही आहे. कारण मग प्रोजेक्ट कसे आहे, इकडे समजा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट असतात, छोटे छोटे प्रोजेक्ट असतात, त्याच्यावरती दिवसातून 2 बॅगचं कॉन्क्रीट करायचं म्हटल्यावर मशीन वापरलं जाऊ शकत नाही, तिथे हँडमिक्स येतं. तर एवढा एक प्रॉब्लेम आहे. आणि एक त्याचा एक माझ्या याच्यातून एक हे असा आहे की सर तुम्ही काही आम्हाला सांगू नका, आमचा खूप अनुभव झाला याच्यामध्ये. तर त्याचं उत्तर पण तसं योग्य असतं, कारण तो 10x10च्या 10x12च्या खोल्याचे घरं तो बांधतच आलेला असतो, है की नाही. त्याची अडचण जेव्हा चालू होते की जेव्हा त्याला जर एखादा 20x20चा हॉल दिला का 30x20चा हॉल दिला तर मग तिथे त्याची अडचण होते. अदरवाईज 10x15च्या रूममध्ये त्याची काही अडचण कधी होत नाही असं मला वाटतं. दुसरा आणखीन एक प्रश्न असा आहे की जसं तुम्ही हे फील्ड इतके वर्ष बघताय तसं त्यातलं तंत्रज्ञान पण बदलताना बघितलंय. हो तुम्ही माझ्या ते पहिलं ड्रॉइंग जे काढलं असेल ते अगदी हो पेन्सिल हो आणि पेपरवर काढलं असेल. हो हो आणि आताचं जे ड्रॉइंग कदाचित येत असेल ते काही मिनिटांमध्ये सॉफ्टवेअरच्या मदतीने येत असेल. हो हो तर हा तंत्रज्ञानाचा आता तुम्हाला फायदा कसा होतो रोजच्या याच्यामध्ये, एक सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि एक मशिनरीच्या पण अंगाने? नाही नाही, सॉफ्टवेअर वापरणं हे चांगलंच आहे, काही त्यामध्ये हे नाही आहे समजा, आहे की नाही. पण कसं झालंय की जेव्हापासून सॉफ्टवेअर आलं किंवा आता लॉकडाऊनपासून जसं हे शिक्षणाची पद्धतही थोडी बदलली आता, असं मला वाटतं स्वतःहून, आहे की नाही. तर म्हणजे ॲक्च्युअल आता जेव्हा बऱ्याच पालकांशी किंवा कोणाशी संबंध येतो आपला, ॲज अ विद्यार्थी म्हणून जर कोणी आपल्याला बघत असेल की सर याचं काय करायचं, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता काय सॉफ्टवेअर घेतलं की काम होऊन जातं, हे की नाही. परंतु कसं आहे की सॉफ्टवेअर जरी आले तरी सुद्धा 1+1=2 झाले की नाही झाले हे त्याला स्वतःहून कॅल्क्युलेटरवर इकडून तिकडून समजायला पाहिजे, एवढी त्याला नॉलेज असणं आवश्यक आहे. पण बरेच मुलं आता समजा ड्रॉइंगमध्ये जर असेल इकडे समजा बघतो आपण, तर बरेच मुलं या गोष्टीकडे आता टाळाटाळ करताना दिसतात. आणि ही म्हणजे हे तुम्हालाही कळत असेल सपोज की जेव्हापासून हे 11वी-12वीचे क्लासेस बंद झालेत, म्हणजे क्लासेस म्हणजे शाळेचे क्लासेस, आणि सगळं हे ट्युशन क्लासेसवर जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून प्रॅक्टिकल बरंचसं समजा आउट ऑफ डेटेड झाल्यासारखं झालं आहे. कुठेच प्रॅक्टिकल होताना दिसत नाही. ते आजकाल इंजिनिअरिंग कॉलेजलाही बऱ्याचशा ठिकाणी कमी होताना दिसतंय. तर त्याचे काही ना काही हे आहेत. पण वर्क खूप झालं आहे आता. आणि पहिले कसं होतं की व्हिज्युअल आपल्याला फक्त फोटो बघायला मिळायची. आता YouTubeमुळं काय झालं की कोणाला कुठलंही काम घरबसल्या बघायला मिळतं आणि त्याच्यातून शिकता येतं. बरोबर. तर सॉफ्टवेअरचा असा आपल्याला फायदा आहे. आणि एक काम जर समजा आपण कुठल्याही कर्मचाऱ्याला, ऑफिसमधल्या कुठल्याही माणसाला जर सांगितलं की तू आता हे परत करून दाखव, परत करून दाखव, तर त्याला खूप कंटाळा येऊ शकतो. पण सॉफ्टवेअर कसं आहे, एक गोष्ट समजा वारंवार दिवसातून 4 वेळा ती एक गोष्ट रिकॅल्क्युलेट करून आपल्याला देऊ शकतं. तो आपल्याला बेनिफिटच आहे. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये इतकं काम केलेलं आहे ऑलरेडी, तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडून एक वाक्य नेहमी ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा आम्हाला इतक्याच बजेटमध्ये घर बसवून द्या, हो, हो. असं. तर आता
तुम्हाला एक इंजिनियर म्हणून असं कायम वाटत असतं की एक दर्जेदार घर बांधावं, दीर्घायुष्य टिकणारं घर बांधावं हो. आणि अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? अ, तसं तर क्वालिटीशी तर काही हे समतोल साधायचं काम पडत नाही. कारण कसं आहे की ओनरला जिथपर्यंत बांधायचं असतं, तर सर्वसाधारण ओनर जेव्हा सुरुवात करतो, त्याला जरी असं वाटलं, की बा आपल्याला 10,00,000त हे झालं पाहिजे किंवा कुठल्याही एका रकमेत हे झालं पाहिजे. परंतु त्याला येऊन सल्ले देणारी इकडे जनसंख्या खूप आहे. आणि इकडे म्हणजे आपण बुलढाणा जिल्हा म्हणूया किंवा असे जे जिल्हे आहेत आणि यामध्ये जे तालुके आहेत किंवा तालुक्यातून जे खेडे आहेत, तर अशा ठिकाणावर काय आहे, की बजेट किती होतं यापेक्षा, अहो याला थोडं वाढवून घ्या, याला थोडं कमी करून घ्या, याला इकडे सरकवून घ्या, याला तिकडे सरकवून घ्या, हे लहान होतं, आहे की नाही, हे खालीच झालं, हे थोडं वर घ्या. अशी सांगणाऱ्यांची संख्या खूप आहे. हं. असायला हरकत नाही, परंतु ज्यांनी घर बांधलं नाही कधी, ते सुद्धा असे सल्ले देऊन चालले जातात. आणि मग बऱ्याच लोकांचं जे काही एक लिमिटेड जी अमाउंट आहे किंवा कुठलीही अमाउंट आहे, लिमिटेड नसेल समजा अनलिमिटेड जरी असली, तरी सुद्धा त्याला सल्ले देणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे त्याचं होताना मला स्वतःला असं वाटतं, की त्याचं त्यानं ठरवलेल्या बजेटात काम होत नाही. नाही. बरोबर. कारण तो सुद्धा मग चुजीव होऊन जातो आणि बाजारामध्ये अशा खूप असंख्य गोष्टी आहेत, की त्या गोष्टी, त्या वस्तू त्याला भुरळ पाडतात, की बा हे आपण लावायला हरकत नाही किंवा काही. आणि मग अशा ह्याच्यामध्ये तो बरेचसे जे घर बांधणारे लोकं आहेत नवीन, ते त्याच्यामध्ये वाहवत जातात. हं. अ, असं म्हणजे असं माझा एक तुमचं स्वतःचा असा स्वतःचं एक मत आहे. बरोबर अनुभव आहे. आहे. पुढचा एक प्रश्न जरा वेगळा धर्तीचा आहे असा, की हं. आता तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव, बुलढाणा जिल्ह्यातले तुम्ही रहिवासी हो, हो. आणि बुलढाणा सुद्धा तुम्ही बदलताना बघितलंय मागच्या बरोबर, 20-25 वर्षात, बरोबर. जसं हे क्षेत्र बदलताना बघितलंय हो, आणि आज हो, स्वतः उत्तम इंजिनिअर आहात. हो. अशा दोन्ही-तिन्ही अँगलमधून हा पुढचा प्रश्न आहे. ते बरं. म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हां, असं जर एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला विचारलं, हां. तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, की ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 15-20 वर्षात काम झालं पाहिजे, जेणेकरून बुलढाण्याचा सर्वांगीण विकास होईल आणि बुलढाणा हे पुण्या मुंबईसारख्या असं अ, पुढे जाईल. नाही ॲक्चुअल आता काय आहे माहिती आहे का, विकास हा समजा सर्वांगीण असतो समजा, पण जसं आहे हे सगळं सायकल आहे, है की नाही? आता सध्याला ॲज अ सिव्हिल इंजिनिअर म्हणून जर आपण पूर्ण विचार केला, तर नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते आता थोडे कमी पडतायत. कारण असं आहे की कन्स्ट्रक्शन खूप वाढलेलं आहे. म्हणजे जे काही नाना पाटेकर सॉरी, जॅकी श्रॉफचं जे काही एक म्हणणं आहे, की मी जेव्हा चाळीमध्ये राहत होतो, तर तेव्हा मी, आई आणि सगळे लोकं सोबत झोपत होतो. आणि जेव्हा मोठ्या घरात गेलो, तिला स्वतंत्र रूम दिली आणि ती एका खोकल्याने किंवा हे होऊन गेली. तर त्याचं त्यांना आजही दुःख होताना दिसतंय आणि ते तसं कबूल करताना दिसतात आपल्याला. तर हे जी गोष्ट आहे, ही आता आपलं घर मोठं असावं, मोठं असावं, मोठं असावं, म्हणजे अपत्य कमी होत आहेत आणि घरं मोठी होत आहेत. हरकत नाही समजा याने सुबत्ता दिसते आलेली, परंतु नैसर्गिक गोष्टीचा यानं ऱ्हास होताना दिसतोय असं मला वाटतं. कारण रेतीचा उपसा खूप झालेला आहे. रेतीचा उपसा खूप झालेला असल्यामुळे जो रेतीच्या खालून जो पाझर नदीमधून प्रवाह जो वाहत असताना जो त्या रेतीमध्ये थांबायचा, थांबून त्याच्यामधून जो जमिनीमध्ये झिरपायचा, तो रेतीचा जास्त उपसा झाल्यामुळे पाण्याचं हे कमी झालेलं आहे प्रमाण. आणि तशी समजा आता 12 नदी वाहत नसल्यामुळे रेती तशी कमी होते. ज्या नदीमध्ये जेवढी रेती निघत होती टनमध्ये म्हणा किंवा क्युबिक मीटरमध्ये म्हणा, तेवढ्या त्या उपस्यावरून आता रेती निघताना दिसत नाही. तर लोकांनी आता जर समजा त्याला पर्याय म्हणून जे आता आर्टिफिशियल सँड आलेले आहेत, तर या सँडचा चांगला उपयोग करायला पाहिजे. आजच्या घडीला आपण ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू अरेंज केलेला आहे आपला, ही सर्व इमारत म्हणजे माझे मोठे भाऊ आणि यांचीच आहे. अच्छा. तर याच्यामध्ये जवळ-जवळ सगळ्या ठिकाणी आर्टिफिशियल सँडचा वापर केलेला आहे. परंतु जे लोकं छोटे आहेत, ज्यांचं छोटं कन्स्ट्रक्शन आहे, त्यांना असं वाटतं, त्यांना कोणीतरी मिसगाईड करतं, की बा आर्टिफिशियल सँडमध्ये काम चांगलं होत नाही, हे होत नाही, ते नाही. तर मला असं वाटतं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आर्टिफिशियल सँडचा वापर जास्त करायला पाहिजे, की जेणेकरून नदीचं उपसा थोडा कमी होईल आणि घरही समजा चांगले बनतील. कारण आता आजकाल जी रेती आपण म्हणजे
तुम्ही स्वतः पण इंजिनियर आहात, तुम्हाला पण लक्षात येत असेल, की म्हणजे जे कंटेंट आहे, सिल्ट कंटेंट हम्म, किंवा हे हम्म. जे आहे, हे रेतीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर त्याचा जो काही समजा म्हणजे त्याचं ग्रेडेड असतं, वेल ग्रेड सँड किंवा काही तशी मिळत नाही. कोण्या ठिकाणी मग जाड सँड मिळते. मग लोकं तीच वापरतात समजा. म्हणजे त्याचं प्रमाण काय होतं समजा हे काही कोणाला समजत नाही. आणि इमारतीच्या बाबतीमध्ये माझं स्वतःचं मत असं आहे, की बा आपल्याला स्वतःला म्हणजे आपण सजीव असल्यामुळे म्हणा किंवा आपल्याला ते बोलता येतं म्हणून म्हणा, आपल्याला साधी पिन जरी टोचली, तरी लक्षात येऊन जातं, की अरे यार आपल्याला काहीतरी टोचलंय. पण इमारतीमध्ये किती लॉस होतोय किंवा काय होतंय ते निर्जीव असल्यामुळे ते आपल्याला स्वतः सांगू शकत नाही. आणि त्यामुळे म्हणजे बांधकाम करणारे जे वर्ग आहे, त्याच्यातलं कुठलंही काम करणारा मनुष्य, तो आपल्याला म्हणतो, "साहेब काही होत नाही, मी आहे ना, याला काही होत नाही." पण काही झालेलं आहे हे त्या ओनरला काही समजत नाही. त्याला जेव्हा ते काम होऊन जातं, 2-5 वर्ष निघून जातात, त्याच्यानंतर त्याला समजायला येतं, की अरे याच्यामध्ये काहीतरी आपलं चुकीचं काम झालेलं आहे. असं हम्म. याच्यातून असं आहे मला काय? वाटतं. पण मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? नाही आता शासनाचं काय आहे, शासन वेळोवेळी पावलं उचलतच असतं. परंतु जोकमध्ये बोलायचं झालं तर शासनानं उचललेलं पाऊल ठेवतो कुठे हे समजत नाही बऱ्याच वेळेला, बरोबर. आहे की नाही? पण कसं आहे शासनानं कितीही नियम टाकले, तरी सुद्धा नियम मोडणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप आहे बाजारामध्ये. त्यामुळं हे कसं आहे जोपर्यंत म्हणजे शासन नियम हे टाकतच राहणार आहे आणि परंतु जोपर्यंत म्हणजे सगळ्याच फील्डमध्ये आपली जी जनसंख्या आहे किंवा हे जे लोकं आहे, हे जोपर्यंत त्या त्या फील्डमध्ये म्हणजे साक्षर होऊ शकत नाहीत किंवा त्यांना त्याचं नॉलेज येऊ शकत नाही, तोपर्यंत म्हणजे शासनाच्या परीने काम करतच असतं. परंतु जेवढा त्याला प्रतिसाद जनतेकडून मिळाला पाहिजे, मिळताना दिसत नाही. बरं. असं आहे. तर दुसरा आजवर केलेल्या प्रकल्पामध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो थोडा वेगळा होता किंवा काहीतरी नवीन होतं किंवा तो करताना जास्त समाधान किंवा आनंद मिळाला, असा एखाद्या प्रोजेक्टची आठवण? नाही असं तर काही नाही आहे. कारण काय आता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये घरं बांधत असताना काय घरं आणि फ्लॅट याच्यामध्ये काही वेगळं राहत नाही. परंतु जेव्हा मी सरकारी काम केलं म्हणजे वॉटर सप्लायचे जे प्रोजेक्ट्स केले मी तेव्हा, हं. तर तेव्हा म्हणजे वर्ल्ड बँकेचा फायनान्स असलेला प्रोजेक्ट होता तो. त्यामध्ये मी जे काही 5-10 कोटीची कामं केली, मी सगळेच्या सगळे गावातल्या लोकांच्या मदतीनंच करून घेतले. म्हणजे सगळं लेबर लावूनच करून घेतले. म्हणजे कुठलीही कामं मी कंत्राटीवर दिले नाही. आणि त्यातल्या त्यात म्हणजे ज्या गावामध्ये रस्ते वगैरे नसतात किंवा म्हणजे जे जंगलात गावं आहेत, जंगलात म्हटल्यापेक्षा जे फॉरेस्ट एरियामध्ये जे गावं आहेत, अशा ठिकाणी सुद्धा काही मी विहिरी तेव्हा पाण्यासाठी खोदून घेतलेल्या होत्या. हं. तर कधीतरी असं वाटतं की आपण त्या लोकांना जे काम करून घेतलं, त्याचा कुठेतरी आपल्याला बेनिफिट मिळतो. बरोबर. असं. जसं आणि एखादा असा प्रसंग आठवतोय का, की काम करताना काहीतरी अडचण आली किंवा आव्हान आलं, अचानक एखादी समस्या आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? नाही असं तर कधी झालं नाही. पण जेव्हा म्हणजे एकदमच सुरुवातीलाच मी जसं आधीच सांगितलं, की डिप्लोमा झाल्यानंतर जेव्हा मी सुरुवातीला एका ठिकाणी कामाला लागलो, हं, तर मी आधी जसं तुम्हाला सांगितलं, हं, की हं, तेव्हा आम्ही ते प्रिकास्ट म्हणजे करून लिंटल-बिंटल ठेवायचो वरती. बरोबर आहे. तर ती नागपूरला समजा एक 4 मजली इमारत होती हं. आणि मी ॲज अ सुपरवायझर म्हणून काम करायचो तिथे. तर ते पालखावरती चढताना ती लिंटल मजुराच्या हातानंच चढवत होतो आम्ही. तर ती लिंटल पडली आमच्यासमोर आणि त्या मजुराचा पाय तिथे हे झाला, फ्रॅक्चर झाला, तुटला त्याच्यामध्ये. हं. शेजारच्या दवाखान्यात मला न्यावं लागलं त्या लोकांना हे ते. तर तेवढी अडचण म्हणजे मी स्वतः माझ्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीवर तेवढी बघितली. त्याच्यानंतर ते नाव मला घेता येणार नाही समजा. परंतु मी एक सुपरविजन करत असताना जेव्हा मला नेण्यात आलं, की बा हे स्लॅब तुम्ही चेक करा सर आणि हे आपल्याला उद्या टाकायचं आहे. तर मी त्याच्यावरती 5-6 वाजता चढलो त्या स्लॅबवरती. तो उंच होता जमिनीपासून आणि सगळ्या त्या बल्ल्यांना म्हणजे जॉइंट करून त्याला सपोर्ट दिलेले होते. स्लॅबची जाडीसुद्धा जास्त होती. मी म्हटलं हा स्लॅब टिकणार नाही आहे. तुम्ही उद्या स्लॅब हा टाकू नका. परंतु ते थोडं घाई असल्यामुळं किंवा कसंही समजा त्यांना जे त्या एजन्सीला जे योग्य वाटलं त्यांनी ते केलं आणि तो स्लॅब दुर्दैवानं म्हणजे त्याचं माझं डिझाईन नव्हतं. माझं तिचं सुपरविजनसुद्धा नव्हतं, की माझ्या अंडर होतं किंवा काही. परंतु
तो जेव्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्लॅब झाला आणि सगळे लोक त्याच्यातून बाजूला निघाले, तो कोलॅप्स झाला. जवळजवळ हो. 700 ते 800 फुटाचा तो स्लॅब होता. तो म्हणजे एक तिसऱ्या किंवा दुसऱ्या मजल्यावरचा म्हणजे काय म्हणता येईल त्याला एंट्रन्स फायरवरचा स्लॅब होता. तो वरती लांब निघालेला बाहेर कॉलेजच्या याचा. तर तो कोलॅप्स झाला. म्हणजे जीवितहानी वगैरे काही झाली नाही, परंतु ते एक माझ्यासमोर एक हे झालेलं आहे. पण त्याचं डिझाईन चुकलेलं होतं किंवा काही अशातला भाग मला वाटत नाही, कारण त्याचं जे काही सेंटरिंग किंवा फॉर्मवर्क होतं ते जसं पाहिजे होतं तसं नव्हतं आणि ते तसं मी त्यांना सूचित केलं होतं, पण ते नाही थांबू शकले. पण जीवितहानी काही त्याच्यामध्ये झाली नाही. बरं. या क्षेत्रात आता जी नवीन मुलं पहिलं पाऊल ठेवत आहेत, नवीन इंजिनियर्स येत आहेत, तर त्यांना या क्षेत्रात येण्यापूर्वी काय तुम्ही यशाची गुरुकिल्ली किंवा काय सल्ला द्याल त्यांना एक सिनियर म्हणून? नाही, आता मुलांनी यायलाच पाहिजे. परंतु समजा आता जसं तुम्ही आज आता बुलढाण्यामध्ये माझा इंटरव्ह्यू घेताय, तर मला माहिती नाही की माझा कितवा इंटरव्ह्यू आहे. परंतु जर तुम्ही असं प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक इंजिनियरला जर कुठेही जर असं विचारलं की तुमच्याकडे इंटर्नशिप करायला किती मुलं किंवा किती पालक येतात विचारायला कमीत कमी बुलढाण्यासारख्या शहरामध्ये, तर मी असं म्हणेल की एकही येत नाही. आणि जर आपण कोणाला म्हटलं तरी तो सुद्धा मुलगा यायला बघत नाही. तर जी परिस्थिती आम्ही शिकत असताना होती की एक तर कॉलेजला शिकवायचंही चांगलं, नापाससुद्धा बरेच जण करायचे तेव्हा. त्यानंतर असं व्हायचं की घरचे लोक कोण्या ना कोण्या इंजिनियरकडे ठेवूनच द्यायचे की तू तिथे जाऊन शिक काही ना काही. आज तसं होताना दिसत नाही आहे. तर नवीन मुलांनी, जेही मुलं आता आमचा इंटरव्ह्यू बघतील सपोज, तर त्यांनी कसं आहे की जिथे कुठे ते शिकतायत त्या गावात, जवळच्या तालुक्यावर कोणाकडे ना कोणाकडे तरी काही ना काही सुरुवातीचं काम हे त्यांनी करायला पाहिजे. तर ते करताना साधारणतः जे मी हे फिरतो इकडे, तर तसं दिसत नाही. कारण विचारतो आपण लोकांना तर ते म्हणतात नाही सर, प्रॉब्लेम आहे, मुलं काम करताना जरा तयार होत नाहीत. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे फॅक्टर असतात. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्यातले बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण वापरायला पाहिजे? नाही, आता काय झालंय की बाई इकडे आपल्याला पॅरामीटर ठरवण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. कारण आपण अशा ठिकाणावर येऊन बसलेलो आहे सपोज शिक्षण घेऊन, की तसा हा आता विदर्भातला सगळ्यात म्हणजे एकतर इकडे बाहेरचा लांबचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा, बरोबर आहे. आणि तसा मागासलेलाच होता, म्हणजे असा काही खूप पुढारलेला जिल्हा नाही आहे. कारण जिल्ह्यामध्ये खामगाव सोडलं तर कुठं असे इंडस्ट्री पण नाही आहे. तर स्टील सजेस्ट करावं आणि ते लोकांनी ऐकावं, असे मोठे मोठे प्रोजेक्ट्स पण नसतात. आणि एखाद्याचे काही प्रोजेक्ट्स असले तरी ते लोकल कॅन्डिडेटकडे न येता मग ते लोक मुंबई किंवा पुण्यावाल्याकडे जातात. त्यामुळं तसं काही, आणि तो मग चॉईस राहून जातो मालकाकडे. मालक काही त्याच्यामध्ये असं काही फार कोणाचं ऐकण्याच्या ह्याच्यामध्ये राहत नाही, असं म्हणजे मला असं वाटतं समजा. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का कुठल्या प्रोजेक्टवर? तुमचा अनुभव कसा होता? प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून? नाही सर, मी काही वापरलेलं नाही आहे अच्छा. आणखी. हां, बरं. कारण मी जास्त समजा स्ट्रक्चरलची प्रॅक्टिस करतो. परंतु मी जसं आधीच्याच याच्यात सांगितलं प्रश्नाचं उत्तर देताना, तर तसं काही तो कंट्रोल राहत नाही. बरं. कोणी आपलं काय घ्यावं, कारण म्हणजे आपण जेव्हा सांगतो तेव्हा आपण फक्त एकच एकदा सांगतो. आपलं समजा एकच तोंड पडतं समजा, पण बाजारामध्ये खूप लोकं असतात की हे चांगलं आणि हे करा, पण हे इथून घ्या, ते तिथून घ्या. बरोबर की नाही? त्यात असा फायदा, तसा फायदा. आणि मग कस्टमर राहते इकडच्या तिकडे म्हणजे जाऊ करतात शकतो. समजा. बरं, धन्यवाद. हे होते इंजिनियर तानाजी चनखोरे सर आणि त्यांनी आपला मागच्या 20-25 वर्षाचा अनुभव माझ्या ते काही मोजक्या पण महत्त्वाच्या शब्दांमध्ये उलगडला. आणि मला माहिती आहे एवढा जेव्हा अनुभव असतो, एवढे सारखे सांगण्यासारखे प्रसंग असतात, तेव्हा ते काही मिनिटांमध्ये सांगणं फार अवघड आहे. पण तरीसुद्धा आपण मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलकडून मनःपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. पकडा.